Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to see the activity sheet of gravitation. आपण ग्रॅव्हिटेशन या लेसनवरती कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज येऊ शकतात ते आपण आज अभ्यास करणार आहोत. कुठल्या प्रकारचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि 100% आपल्याला ते अभ्यास करायचे आहेत. ह्या थोड्या वेळामध्ये ते आपण आज बघणार आहोत. इथे थोड्या ॲक्टिव्हिटी शीट दिलेली आहे, ती आपण थोडी सोडवण्याचा प्रयत्न करूया. सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. पहिली ॲक्टिव्हिटी आपण बघूया. ॲक्टिव्हिटी शीट. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द डॅश ॲज वेल ॲज द डॅश ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. बघा, फोर्स इज नेसेसरी टू चेंज the speed as well as the direction of the motion of an object. बलामुळे वस्तूचा स्पीड त्याचप्रमाणे त्याची डायरेक्शन काय होते, चेंज होते. इट इज द स्पीड अँड इट इज द डायरेक्शन. आता बघा, राईट द प्रॉपर आन्सर इन द स्क्वेअर. आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे. हा क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. पहा इथे बघा, हा M1 M2 ह्या दोन वस्तू आहेत. इफ if mass of an object is 10 kg, then how much weight of the object? Question right and proper answer. पहिल्यांदा आपण हा सोडूया. M1 M2 इथे D आहे. F इज इक्वल टू एक्स. इफ द F इज इक्वल टू एक्स. आता समजा इथं आपल्याला सांगितलेलं आहे की 2D केलेलं आहे. हे काय केलंय, डीचं 2D केलंय. ह्या आकृतीत काय चेंज झालेलं आहे ते बघूया. डीचं काय केलंय, 2D. तर एफ काय होईल बघा. तर एफ काय आहे, एफची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आपण एफचा फॉर्म्युला बघितलेला आहे. एफ इज इक्वल टू M1 इंटू M2 एफ इज इक्वल टू M1 इंटू M2 अपॉन आर स्क्वेअर, किंवा इथे डी घेतलंय, डी स्क्वेअर घेऊया आणि इथे जी असतो. आता समजा डी डबल केलं, आपलं काय डबल केलाय, डी डबल केला आपण. तर इथे फक्त बघा, असा प्रश्न आला की हा फॉर्म्युला लिहायचा आणि या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. तर समजा एफ काय चेंज होईल बघा, जी तसाच राहील. M1 M2 चेंज केलेलं नाहीये. M1 इंटू M2 तसंच राहील आणि डीच्या ऐवजी 2Dचा स्क्वेअर. मग हे काय चेंज होईल, जी M1 इंटू M2 अपॉन 4D स्क्वेअर. मग आता आपण हा 4 एक्स्ट्रा आलेला आहे, आपण बाहेर काढूया, 1/4 करूया आणि ब्रॅकेटमध्ये बाकी तसंच लिहूया. जी M1 इंटू M2 अपॉन 4D स्क्वेअर. आता 1/4 हे आलेलं आहे. तर ही एक्स जो आहे, F इज इक्वल टू एक्स. आता हा काय होता, F इज इक्वल टू एक्स होता. हा याला आपण एक्स म्हटलं, हा एक्स होता. तर हा जर एक्स असेल तर हा किती आला, 1/4 इंटू एक्स. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय झाली, 1/4 झाली. ही जी व्हॅल्यू आहे एफ इज इक्वल टू एक्स, आपण याला एक्स म्हटलं तर ही काय झाली, 1/4 झालेली आहे. आणि म्हणून इथं काय येणार आहे आन्सर, इथं आन्सर येणार आहे एफ इज इक्वल टू 1/4 एक्स. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे अशा पद्धतीचा, जर इथे डी 2D केला तर आपण इथं डीची व्हॅल्यू 2D टाकून ही एक्समध्ये काय चेंज झाला तो शोधून. समजा इथे 3D केला असता तर 3चा इथे काय आला असता, 9 आला असता, 1/9 आला असता. समजा एममध्ये चेंज केला असता, M1चा 2M1 केला असता तर इथे 2M1 आलं असतं आणि इथं उत्तर आलं असतं 2. म्हणजे इथे हा जो फॉर्म्युला आहे हा मेन फॉर्म्युला आहे. असं एक्झाम्पल सोडवताना ह्या फॉर्म्युल्यामध्ये M1 M2 आणि डीच्या व्हॅल्यू चेंज करून तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. तर याचा आन्सर आहे 1/4 इंटू एक्स. आता आपण बघूया इफ तिसरं काय विचारलेलं आहे याच्यामध्ये. इफ मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज 10 kg, देन हाऊ मच वेट ऑफ द ऑब्जेक्ट. आता तुम्हाला इथे वस्तुमान 10 किलोग्राम दिलंय तर त्याचं वजन विचारलेलं आहे. If mass of an object is 10 kg, then how much weight of the object? If mass of an object is 10 kg, the weightचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू F इज इक्वल टू M इंटू G. तर M किती आहे, 10 आणि Gची व्हॅल्यू 9.8 आणि 10 इंटू 9.8 किती आलं, 98 kg आलं. म्हणजे इथे आन्सर किती येणार आहे, मास जर 10 असेल तर वजन आलं 98
वजन आलं आहे 98 kg, नाही न्यूटन म्हणायचं त्याला, 98 न्यूटन. ओके, कम्प्लीट द कोरिलेशन. द व्हॅल्यू ऑफ जी इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द पोल. द व्हॅल्यू ऑफ जी इज ॲट द इक्वेटर. आता आपण हा पण क्वेश्चन मागच्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितला आहे की जीची व्हॅल्यू पोलमध्ये ध्रुवावरती 9.832 असते, तर इक्वेटरवरती किती असते 9.78. मग इथे काय येणार आहे, इक्वेटरवरती ती व्हॅल्यू येणार आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा असं उदाहरण लिहित असताना ना त्याचं युनिट अचूक लिहिलं पाहिजे. इथं न्यूटन, इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा हे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर फिजिकल क्वांटिटी मास, तर मासचं युनिट काय आहे, मासचं युनिट आहे kg, किलोग्रॅम. वेटचं युनिट आहे न्यूटन. ॲसिलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जीचं युनिट आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट येतो न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे युनिट पण आहे. आता तिसरा क्वेश्चन बघा. गिव्ह टाइप्स ऑफ फोर्सेस. गिव्ह द टाइप्स ऑफ फोर्सेस, कम्प्लीट द फ्लो चार्ट. फोर्स, आता आपल्याला फोर्सेसचे टाइप्स कुठले माहिती आहेत, तर सेंट्रिपिटल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, बियॉन्ड फोर्स. आपण या लेसनमध्ये आपल्याला ह्या 4 फोर्सची नावं आलेली आहेत. अजूनही काही फोर्सेस आहेत, सेंट्रिपिटल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स अँड बियॉन्ड फोर्स. हे फोर्सचे नाव आहेत. आता आपण नेक्स्ट बघूया. इफ द फॉलोइंग फिगर अँड ऑर्बिट, हा फॉलोइंग फिगर ही ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, प्लॅनेटचा ऑर्बिट आहे हा, अँड हॅज बीन शोन द सन इज पोझिशन इन द इंडिकेटेड ॲज एस. हा सनचं पोझिशन आहे. ABCD आर द डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाईम. हे AB आणि हे CD डिस्टन्स इक्वल टाईममध्ये कव्हर्ड केलं आहे ह्या प्लॅनेटने. AS अँड CS लाईन स्वीप equal area in equal interval of the time, hence areas ASB and CSD are equal. हे तुम्हाला दिलेलं आहे. तर इथं तुम्हाला ही माहिती दिलेली आहे ही सगळी, आणि याच्यावर प्रश्न विचारला आहे, विच लॉज डू वी अंडरस्टँड फ्रॉम द अबाव डिस्क्रिप्शन. आपल्याला याच्यावरनं कोणता लॉ समजून येतो की इक्वल इंटरवलमुळे ह्या लाईन इक्वल एरिया स्वीप करत आहे. हा केपलरचा कितवा लॉ आहे, तर हा केपलरचा कितवा लॉ आहे, तर सेकंड लॉ आहे. इट इज द सेकंड लॉ ऑफ द केपलर्स, सेकंड केपलर्स लॉ हे इंडिकेट करतो आपल्याला. क्वेश्चन नंबर 4. आता बघा, राईट द लॉ रिगार्डिंग एरिया स्वीप. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, तो लॉ लिहायचा आहे, सेकंड लॉ लिहायचा आहे. राईट द लॉ टी स्क्वेअर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. तर हा केपलरचा कितवा लॉ आहे, हा थर्ड लॉ आहे. तर केपलरचे लॉसाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ लेक्चर बनवलेला आहे. हा केपलरचा सेकंड लॉ, आणि टी स्क्वेअर आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब हा कितवा लॉ आहे, थर्ड लॉ आहे. तर इथे काय येईल, राईट द लॉ टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, हा थर्ड लॉ आणि हा सेकंड लॉ. इथं सेकंड लॉ लिहायचा आहे आणि इथं लिहायचं आहे थर्ड लॉ. लॉ पण लिहायला सांगितलं आहे तुम्हाला. तर या क्वेश्चनसाठी तुम्ही केपलरच्या लॉचा व्हिडिओ लेक्चर काय करा, बघा तुम्ही तो, आणि हे लॉ तिथे लिहायचं. मी तुम्हाला ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की अशी डायग्राम देऊन तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. तर हा व्हिडिओ लेक्चर बघितल्यानंतर हा क्वेश्चन तुम्ही वाचायचा आहे. आता बघा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. कम्प्लीट द फॉलोइंग फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास ऑन द सरफेस ॲट इन्फिनाइटी डिस्टन्स ऑफ द अर्थ. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. तर अर्थच्या सरफेसवरती कायनेटिक एनर्जी असते 1/2 mv², आणि अर्थच्या सरफेसवरती पोटेन्शियल एनर्जी असते G × m/m/r, आणि टोटल एनर्जी असते 1/2 mv² G × m/m/r. आता इन्फायनाईट डिस्टन्सवरती कायनेटिक एनर्जी ऑब्जेक्टची असते 0, पोटेन्शियल एनर्जी असते -Gmm/∞, ती पण 0 असते. त्यामुळे टोटल एनर्जी 0 - 0 म्हणजे 0 असते. तर हा क्वेश्चन तो आहे. आता डिफरन्शिएट बिटवीन द मास अँड वेट. मास आणि वेटमध्ये आपल्याला डेफिनेशन, SI युनिट आणि कॅरेक्टर आपल्याला काय करायला सांगितलं, एक्सप्लेन करायला सांगितलं. तर तोही
क्वेश्चन आपण इथं कंप्लीट करूया. मास इज द अमाऊंट, डेफिनेशन बघा. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट अँड वेट. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. आता यांची डेफिनेशनमध्ये काय फरक आहे? समजा ही वस्तू आहे, ह्या वस्तूचं समजा मास कसं असेल तर या वस्तूमध्ये मॅटरचे जे अमाऊंट आहे, ह्या वस्तूमध्ये किती द्रवकण साचलेले आहेत, किती द्रवकण साठवून ठेवलेले आहेत, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं मास. मास म्हणजे काय? अमाऊंट ऑफ मॅटर. मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर, त्या वस्तूमध्ये असलेले द्रवाचे कण. आणि वेट म्हणजे वेट म्हणजे काय? तर डब्ल्यू म्हणजे ह्या वस्तूवरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतोय, फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट, या वस्तूला अर्थ जी अट्रॅक्ट करते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याला काय म्हणायचं? वेट असं म्हणायचं. वेट मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट. म्हणजे मास म्हणजे काय? तर वस्तूमध्ये असलेल्या मॅटरचं अमाऊंट. आणि वेट म्हणजे काय? तर त्या वस्तूवरती ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अशा दोन डेफिनेशन याच्या वेगळ्या आहेत. आता मास ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. कारण मासमध्ये किती मॅटर आहे याला डायरेक्शनची आवश्यकता नाही, त्यामुळे स्केलर क्वांटिटी. आणि वेट डायरेक्टेड टुवर्ड्स द अर्थ घेतल्यामुळे वेक्टर क्वांटिटी. द मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. कॅरेक्टर काय आहे? तर हा मास काय असतो? कॉन्स्टंट असतो, पण वेट मात्र बदलतो. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. आता ह्या वस्तू, ही जी वस्तू आहे, ही वस्तू पृथ्वीवर ठेवली, चंद्रावर नेली, कुठेही नेली तरी ह्या वस्तूमधले द्रव्यकण अमाऊंट ऑफ मॅटर कमी किंवा जास्त होणार नाही. त्यामुळे मास काय असतो? कॉन्स्टंट असतो एव्हरीवेअर. पण ही वस्तू पृथ्वीवर असेल तर त्या पृथ्वीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा ॲक्ट होणार आहे. चंद्रावर नेली तर चंद्रावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा ॲक्ट होणार आहे. तर हा काय होत राहतो? चेंज होत राहतो. ग्रॅव्हिटेशन म्हणजे म्हणून वजन पण बदलतं. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. आणि याच्यामध्ये लास्ट याचा फरक जो आहे SI, याचं SI युनिट आहे kg. आपण हे kg मध्ये मोजतो मास, आणि वस्तुमान आपण कशात मोजतो? न्यूटनमध्ये मोजतो. तर द SI युनिट ऑफ मास इज kg अँड द SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. तर हा पण क्वेश्चन आपण काय केलेला आहे? कव्हर केलेला आहे. तर आपण बघा, हा लास्ट क्वेश्चन बघा. कम्प्लीट द फॉलोइंग पॅसेज विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स. हा असा सुद्धा प्रश्न परीक्षेला येतो. एखादा तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल आणि त्याचे तुम्हाला काय शोधून काढायचे, उत्तर शोधून काढायचे. बघा, न्यूटन कन्क्लुडेड दॅट द सेंट्रिपिटल फोर्स विच इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट इज रिस्पॉन्सिबल फॉर इट सर्क्युलर मोशन. न्यूटनने काय कन्क्लूड केलं? की वस्तूवरती एक फोर्स असतो की त्या फोर्समुळे ती वस्तू सर्क्युलर मोशनमध्ये फिरते. तर त्या वस्तूवरती कोणता फोर्स असतो? सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्समुळे ती वस्तू वर्तुळाकार फिरत असते. मस्ट बी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. इनव्हर्सली टू द स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स. प्लॅनेट आणि सनमधला जो डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरच्या इनव्हर्सली प्रपोर्शनलमध्ये असतं. न्यूटन आयडेंटिफाय दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पोस्ट्युलेटेड द इनव्हर्स लॉ ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर असे पॅरेग्राफ सुद्धा पुस्तकातले तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण परीक्षेला महत्त्वाचे हे जे प्रश्न आहेत हे करायचे आहेत. मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा वेळच्या वेळी सांगितले. शिवाय यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर बघा, फ्री फॉलची डेफिनेशन, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन, एस्केप व्हेलॉसिटीची, सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन्स तुम्हाला आल्या पाहिजे. नंतर केपलर्स लॉ तर आहेच आहे महत्त्वाचा. आणि अशा पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करायचा आहे. ओके स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.